संबंध वगैरे कायम त्यांचे चांगलेच राहिले किंवा आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या नेत्यांच्या बाबतीत तर अजिबात नाही. उलट ते आपल्या बाबतीत ठेवत नाही, हे आपलं भाग्य आहे. नगर दक्षिणेचा निकाल लागला आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पराभवाचा अनेकांना धक्का बसला. कार्यकर्त्यांना तर डॉक्टर सुजय विखे यांची भेट घेतल्यानंतर थेट रडू कोसळलं. मात्र निवडणुकीत जय पराजय होतच असतो आणि पराभवाचा सामना करून त्यातून बोध घेत जो पुन्हा जोमानं कामाला लागतो तोच पुन्हा भरारी घेत राजकारणात यशस्वी होतो, असं यापूर्वीच्या अनेक उदाहरणांवरून अनुभव आलाय. त्याच पद्धतीनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पराभवाचा बाऊ न करता अजून मैदान संपलं नसल्याचा प्रत्यय देत पुन्हा आपल्या घरच्या म्हणजे शिर्डी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या असून या भेटींमध्ये मात्र डॉक्टर सुजय विखे यांच्या अनोख्या राजकीय कौशल्याचा आणि राजकारण पलीकडे मैत्रीपूर्ण संबंध जपण्याचा अनेकांना प्रत्यय येत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामनगर येथे बकरी ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांना साथ घालत सामाजिक कार्यक्रमात सर्वांची पक्षविरहित भूमिका असावी असा सल्ला देत त्यांच्या गळ्यात हार घातला व भाषणादरम्यान त्यांचा उल्लेख आमचे सहकारी असा केल्यानं राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे कट्टर समर्थक अनुप गोंदकर यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांचा देखील उल्लेख माझा राजकारणापलीकडचा मित्र असा केल्यानं डॉक्टर सुजय विखेंच्या मनात चालले तरी काय असा प्रश्न समर्थकांसह विरोधकांना पडला असतानाच आज पुन्हा योगायोग म्हणा किंवा काय, विखे पाटील आणि शरद पवार यांचे शत्रुत्व उभ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. मात्र अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव असलेले शिर्डीतील राकेश खोते यांची व डॉक्टर सुजय विखे यांची त्यांच्या बंधूंच्या निवासस्थानी चहापान होत जवळपास 1 तास भेट होत चर्चा झाल्यानं तसेच डॉक्टर सुजय विखेंनी पहिल्या गळात हात, दुसरा खांद्यावर हात आणि तिसरा पाठीवर हात ठेवल्यानं भारतीय क्रिकेटर आर अश्विन सारखा हा डॉक्टर सुजय विखेंचा तिसरा गुगली आहे की काय अशी चर्चा मात्र शिर्डीत रंगली होती. त्याचे झाले असे की डॉक्टर सुजय विखे पाटील हे गुरुस्थान नगर येथील नागरिकांच्या काही समस्यांबाबत पाहणी करण्यासाठी आले असता भाजपचे आत्मनिर्भर भारत जिल्हा सहसंयोजक अमोल कोते यांनी आपल्या निवासस्थानी चहा पानाचा आग्रह केला असता डॉक्टर सुजय विखेंनी होकार दर्शविला. मात्र याच वेळी योगायोगानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि भाजपचे अमोल कोते यांचे बंधू राकेश कोते हे आपल्या भावाकडे आलेले होते. तितक्यात डॉक्टर सुजय विखे पाटील घरी आल्यानं राकेश कोते आणि सुजय विखे यांची भेट झाली. यावेळी मात्र राकेश कोते यांनी सुसंस्कृत राजकीय वागणुकीचं दर्शन घडवत दारात येत डॉक्टर सुजय विखे पाटलांचं स्वागत केलं आणि विखेंनी सुद्धा हातात हात मिळवत राकेश कोते यांच्याशी हास्य विनोद करत पाठीवर मैत्रीपूर्ण थाप टाकत घरात प्रवेश केला आणि त्यानंतर जवळपास अर्धा ते 1 तास डॉक्टर सुजय विखे आणि राकेश कोते एकत्र आले होते. यावेळी कोते कुटुंबियांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याबाबत राकेश कोते यांना विचारणा केली असता ते कामानिमित्त बाहेर असल्यानं त्यांनी फोनवर आपली प्रतिक्रिया देत चक्क डॉक्टर सुजय विखे यांच्या स्वभावाचं कौतुक करत पक्ष जरी वेगवेगळे असले तरी डॉक्टर सुजय विखे आणि माझी मैत्री आहेच, तसेच पक्षीय राजकारणात टोकाचा वैचारिक विरोध असावा मात्र व्यक्तिदोष असू नये असं सांगत आजची भेट हा निव्वळ योगायोग असून आम्ही पक्षविरोधक कायम राहू मात्र राजकीय विरहित मैत्री कायम राहील असं राकेश कोते यांनी सांगितलंय. हॅलो, राकेश भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठं होते? बाहेर होत जरा दुपारी चालू काय म्हणता? ते सकाळी आज दादा आले होते तुमच्याकडं, काय भेट होती नेमकी? नाही, काय झालं, सकाळी मी गेलो होतो एका कामानिमित्त आमच्या बंधूकडे, मला बाहेर जायचं होतं. हम्म. त्या हिशोबाने गेल्याच्या नंतर मग तिथं असं कळालं की मी गर्दी वगैरे बघितली तर मला कळालं की सुजय दादा आले, त्यांचे काहीतरी प्रभागाचे प्रश्न होते. तर ते नेमके प्रश्न आमच्या अमोल भाऊंनी त्यांना सांगितलेले होते आणि बरेचसे लोक तिथं जमा होते. मी माझे काही डॉक्युमेंट्स घेण्यासाठी थांबलो तर तेवढ्यात मग समोर आल्याच्या त्यांना कोणीतरी सांगितलं की राकेश पण आहे आणि मग चहा घ्यायला चला, तर ते म्हणे अरे मग राकेश असेल तर येतो, असं ते चेष्टेत बोलले आणि मी समोर होतो. मग आल्याच्या नंतर आता आपण मैत्री त्यांची माझी बऱ्याच वर्षापासून जे ते काँग्रेसमध्ये होते आणि मग आम्ही नगरपालिकेला बरंचसं काम सोबत केलेलं आहे. मग त्याच्यानंतर जरी त्यांनी आता समजा पक्ष बदलला असेल पण त्यांनी आतापर्यंत कधी नेहमी भेटताना पक्षभेद वगैरे असं कधी ठेवलेलं नाही. ते नेहमी पक्ष विरहितच आपल्याशी भेटतात. त्याच पद्धतीने ते कधी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे किंवा ते कुठल्या पक्षाचे किंवा काय हा कधीच भेद करत नाही. उलट मी सांगितलं एखादं काम जर काही विनंती केली तर त्यांनी आतापर्यंत थोडी कामं पण केली. त्याच्यामुळे भेटताना ते कायम मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात राजकीय तरी त्याच्यामध्ये ते आणत नाही. त्यामुळे पक्ष एका बाजूला आणि आपले संबंध एका बाजूला अशा पद्धतीने ते काम करतो. मग नेमकं ह्या भेटीमाग काही राजकीय अर्थ काढायचा कोणी काय नाही? नाही, राजकीय काहीच नाही. मुळात आपण त्यांच्या मतदारसंघात आहे, हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यांचं जे काय याच्या पूर्वीची जी काही निवडणूक झाली ती नगर दक्षिण मध्ये झाली.
त्याच्यामुळे त्यांचा ना आपला इथं काही संबंध नाही या विषयाचा. मुळात इथं आल्याच्या नंतर ते त्यांच्या कामात असतात आणि इथं मतदार म्हणून आपण जरी त्यांना एखादं काम सांगितलं किंवा संबंध म्हणून काम सांगितलं तर त्याच्यामध्ये ते कधी पक्ष आणत नाही किंवा त्या कोणत्या पक्षाचे ना आपण कोणतं पक्ष. त्याच्यामुळे सचिन चौगुले किंवा अनुप बोंदकर किंवा मी त्यांच्या मनात एक त्यांचा सकारात्मक स्वभाव आहे सुजय विखेंचा. त्याने ते त्यामुळे ते अशा पद्धतीने ट्रीट करतात. ते असा स्वभाव असला पाहिजे. असा स्वभाव आमच्या रोहित दादांचा पण आहे. त्यामुळे राजकारणामध्ये जी नवीन पिढी आहे ती आपलं राजकारण चांगल्या पद्धतीने आणि पक्षविरहित जगते हे उलट आपण कौतुक करण्यासारखं आणि आपण शिकलं पाहिजे त्यांच्याकडून. आणि तर काय मुळात काय याच्यापूर्वी पण बाळासाहेब विखे पाटील जरी असतील किंवा पवार साहेब जरी असतील एक वैचारिक विरोध असतो पण त्यांनी सुद्धा आपले वैयक्तिक संबंध वगैरे कायम त्यांचे चांगलेच राहिले किंवा आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या नेत्यांच्या बाबतीत तर अजिबात नाही. उलट ते आपल्या बाबतीत ठेवत नाही हे आपलं भाग्य आहे. मुळात कोणी आपल्या घरी आलं तर ते शेवटी आपले अतिथी आहेत. त्यांचं आदर तिथे किंवा त्यांचा पाहुणचार करणं हे आपलं काम आहे. त्या पद्धतीनेच आपण करतो. त्यातले जे मोठे नेते आहेत ते आल्याच्या नंतर आपण तिथे थांबलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांचा आदर तिथे केलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. त्या पद्धतीने आपण केलंय. ओके चाल ठीक आहे. ओके. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा. आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा. आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 9921219561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.